नमस्कार मित्रांनो, जय महाराज, जय गुजरात, जय खानदेश. तर तुम्हाला समजलंच असेल, आम्ही चाललो आहोत मामाच्या गावी म्हणजे खानदेश. खानदेशला कुठे तर शिरपूर तालुक्यामध्ये. तर बस मामा आम्हाला घ्यायला आले. मामा तर असे खुश होते की बस विचारता सोय नाही. मग आपण पण खुश, मामा बी खुश. मग इथं घरी आल्यानंतर संध्याकाळी मोठे मामा पण आले. मग सगळे जमलो आम्ही एकत्र. मग इथं सगळ्यांच्या मस्त गप्पा गोष्टी रमल्या. तर इकडच्या तिकडच्या गोष्टी मग चालूच होत्या. बराच वेळ आम्ही बसलो. कारण मी 3-4 वर्षानंतर म्हणजे मामांच्या गावी आलो होतो. त्या पहिले लग्न झाले, एकदा मी येऊन गेलो होतो. तर कामाच्या याच्यामध्ये आपल्याला काही टाईम मिळत नाही, त्याच्यामुळे आपण मस्तपैकी निवांत जाऊन आलो मामांकडे. तर सगळे खुश झाले, आजी आजोबा खुश झाले, मामा मामी त्यांच्या 2 मुली. तर हे सर्व आपण असंच एन्जॉय करतो. तर मग मामा बोलले की चल तुला एक रहस्यमय जागेवर घेऊन जातो. तर आम्ही इथं आलेलो आहोत पुरातन काळातलं अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरात. हे मंदिर खूप वर्षांपासून खाली जमिनीमध्ये म्हणजे भुयारामध्ये होतं. आणि सर्वात विशेष गोष्ट मला आवडलं की ते जे पुरातन काळातले भुयारी बांधलेले होते, ते भुयारी बघून मला इतकं आश्चर्यचकित झालं ना. या मंदिराला तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही MP किंवा मध्य प्रदेश इंदोरला जात असाल तर जाता जाता नक्की या शिरपूर तालुक्यामध्ये जाऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिराला भेट द्या. तर बस मंदिर बघितलं आणि इथं जी प्रतिमा होती खूप छान होती. आणि मंदिराचा जो डिझाईन वगैरे जे बी होतं, मंदिर जे पहिले बांधलेले होते ते तसंच जसंच्या तसं होतं. आणि भुयारी जो लगभग म्हणजे बुंजले गेलेल्या होत्या. तर इथं खूप वर्षाचं असं जे स्ट्रक्चर होतं, पूर्वीचं बांधकाम, ते आम्ही बघितल्यानंतर आम्हाला खूप विशेष वाटलं. कारण की ते बांधकाम जुन्या भट्टीमध्ये केलेलं होतं आणि एवढं जबरदस्त बनवलेलं होतं की हा जो भुयार मार्ग होता, हा इथून जो आम्ही तुम्हाला दाखवतो आहे की ह्या मार्गापासून तो पाठीमागे जे मामा उभे होते, तो भुयार आता बुजला गेलेला आहे. तो MP मध्य प्रदेशमध्ये निघत होता. ते आम्हाला खूप आवडलं आणि तुम्हाला पण आवडलं. नक्की या ठिकाणी भेट द्या.